माझं नाव निर्मला श्याम भालेराव, राज्य घटना बचाव संघर्ष संघ महिला आघाडी अध्यक्ष आहे. आज मी 26/12/2024 पासून आमरण उपोषणाला बसलेले आहे. कोणतीच दखल न घेता आतापर्यंत या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. गंगापूर तालुका अंतर्गत दलित वस्तीची कामं मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कामे सुरू असून महाराष्ट्र ग्रामीण हमी योजना अंतर्गत विहिरी तसेच पाणंद रस्ते यांचे कामे न करता बिले उचलण्यात आले असून यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. अनेक ठिकाणी शेततळे, फळबागे, व्यापमापन, घनकचरा, पाणंद रस्ते प्रमाणात मंजुरी मिळाली आहे. तसेच कामे न करता बिले उचलण्यात आले आहे. गट विकास अधिकारी यांनी हाती हुशारपणा करून अकुशल मास्टर मार्फत पैसे काढून संबंधित शेडचे कोणतेही काम झालेले नाही. या सर्व नियमबाह्य कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, ही माझी मागणी आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. अगर कानडगावमध्ये पाणंद रस्त्याची कामं त्यांनी केलेलेच नाही आणि त्याची पण बिलं उचललेली आहे. पाणंद रस्त्याची त्याच्या आधी तुम्ही निवेदन दिलं? त्याच्या आधी अगोदर आम्ही निवेदन दिले, कोणी लेखी त्याला निवेदन दिले असून कोणतीही कारवाई त्यांच्यावर होत नसल्यामुळं मला डबल आमरण उपोषण बसण्याची वेळ आलेली आहे. तिथले आमदार खासदारला काही पत्र वगैरे देऊन दिले? आमदार खासदारला काही पत्र दिलेलं नाही, पण हे सगळं अंधकाळून चालूच आहे. माझं 26/12/2024 पासून उपोषण चालू होतं आमरण. तर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख रस्त्याने जात होत्या राज्यश्रीताई साठे यांनी मला बघितलं, तर ते माझ्याकडे आल्या. तर आता त्यांचं काय मत आहे ते बघून घे, त्यांना बोला देऊ शकतो. छत्रपती संभाजीनगरची मी मध्ये विधानसभा माननीय प्रदीप देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करते, शिवसेनेची शहर प्रमुख. मला म्हणजे मी 26 तारखेपासून निर्मलाताईला बघते, म्हणजे एकट्याच इथं उपोषण करते. आणि हे जिल्हा परिषदेचे जे पदाधिकारी आहेत, जे शिष्टमंडळ त्यांचं आहे, त्यांच्याकडे एक महिला बसलेली असतो. त्यांची कोणीही दखल आतापर्यंत कोणीच घेतली नाही. कोणताच अधिकारी त्यांना विचारणा केली नाही की तुम्ही ताई कशासाठी उपोषण टाकले म्हणून. आणि खरोखर आज 26 तारखेपासून त्या एकट्याच उपोषणला बसल्या, तर ती खंत वाटते मला आणि ते आमरण उपोषण करत आहे. तर हे पदाधिकारी म्हणजे सगळ्यांनी घोटाळा केलेले आहे, सगळ्यांनी इथं पैसे खाल्लेले आहेत वस्तीमधून. तर मी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे शिवसेनेच्या वतीने. आणि ह्या लोकांनी जर त्यांची जर दखल घेतली नाही तर इथं शिवसेनेच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल. 500 लेडीज इथं मी स्वतः आणणार आहे आणि शिवसेनेच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल जर त्यांची दखल घेतली नाही तर. माझं नाव भगवान बनकर. मी गंगापूर तालुक्यातील सिंगी-पिंपरी येथील शेतकरी आहे. गंगापूर तालुक्यामध्ये गोरगरीब मागासवर्गीय समाजातील लोकांच्या आर्थिक देवाणघेवाण न केल्यामुळे गट विकास अधिकारी सुहास वागचौरे यांनी पूर्ण असलेल्या फायली संचिका त्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आज धूळ खात पडलेल्या आहेत. आणि ज्या लोकांनी सुवर्ण लोकांनी आर्थिक देवाणघेवाण चिरमिरी दिल्यामुळे कमीत कमी 3 ते 3,500 संचिका अर्धवट फायदे असलेल्या मंजूर करण्यात आलेल्या आहे. त्या ठिकाणी घनरस्ता, घनव्यापक स्थापना, त्यामुळे अनेक गायगोठे, सिंचन विहिरी, वैयक्तिक शेततळे, मोगणीच्या फायली अशा अनेक फायली गोरगरिबाच्या पेंटिंगमध्ये पडलेल्या आहेत. गट विकास अधिकारी यांच्याकडे जर सर्वसामान्य नागरिक मागासवर्गीय नागरिक गेल्यास त्यांना 353 गुन्हा दाखल करू अशा धमके देण्यात येतात, जातीवाद केला जातो. व वैयक्तिक गट विकास अधिकारी हे राजकीय क्षेत्रामध्ये वागत असून इतर लोक राजकीय पुढारी त्यांच्या लागेबांधे असल्यामुळे ते कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही. आज 5 दिवस झाले निर्मला श्याम भालेराव या महिला इथे उपोषणाला बसलेल्या आहे थंडी गारठ्यामध्ये. अद्यापपर्यंत शिवसाहेबांनी सुद्धा त्यांच्याकडे कानाडोळा केलेला नाही व त्यांना कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आमची शासनाला अशी विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर या विषयावर तोडगा काढण्यात यावा व याच्यावर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. भगवान बन